तो भगवंत इंद्रमहिता सिद्धाश सिद्धीश्वरा आचार्याजिन शासनोन्नती करा पूज्या उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुटप्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्च ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. मंगलाष्टक स्तोत्रामध्ये 5व्या स्तोत्रामध्ये जे कोणी 64 रुद्रींचे धारी मुनिराज आहेत तर ते माझं मंगल करोत अशी भावना आपण व्यक्त करताना त्यांचं स्मरण करतोय. त्याच्यामध्ये आपण दूरश्रवण वृद्धी बघत होतो. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये की जे मुनिराज आहेत तर त्यांना श्रवणेंद्रियाचा विशिष्ट क्षयक्षम प्राप्त झालेला असतो. त्याच्यामध्ये किती सांगितलं त्यांच्या कानाने ते संख्यात योजन दूर असणाऱ्या त्या शब्दाचं सुद्धा स्पष्ट रीतीने ग्रहण करू शकतात अशी त्यांच्याकडं वृद्धी असते. तर ती वृद्धी म्हणा किंवा काल म्हणल्यासारखं शक्ती म्हणा त्या ज्ञानाच्या विशेषता म्हणा एक जादू म्हणा तर अशी त्यांना प्राप्ती का झाली होती त्याच्या मागचं कारण होतं परिणामांची विशुद्धी. मग काल काहीतरी एक अर्धवट गोष्ट बघितली होती आपण. काय चाललं होतं की तो बोले सो फसे चाललं होतं ना. म्हणजे कशासाठी गोष्ट ऐकली होती काल की आपल्याला अशी वृद्धी का नाही आहे दूर श्रवण दूर अवलोकन दूरचं आपल्याला का नाही दिसत स्पष्ट किंवा दूरचे शब्द स्पष्ट का नाही ऐकू येत. तर आपल्या ज्ञानामध्ये निर्मळता नाही आहे व्यग्रता आहे किंवा मलिनता आहे म्हणून सांगितलं आपलं ज्ञान असं ग्रहण करत नाही. आपल्यामध्ये सुद्धा तशा वृद्धी प्रगट होऊ शकतात पर्यायात आहेत स्वभावामध्ये तर पर्यायात पण व्यक्त होऊ शकतात फक्त आपण तसा पुरुषार्थ करत नाही आहे. म्हणून सांगितलं काय की त्या शब्दाला ग्रहण करण्याचे भाव पण मुनिराजांना नाहीत. त्याच्या पुढची आसक्ती त्यातलं रागद्वेष तर नाहीच नाही पण ते कोणाचे शब्द मला ऐकायचे आहेत हे सुद्धा भाव नसतात. सहजतेने सुद्धा ऐकायला येण्यासारखे अनेक शब्द असतात पण तिकडं सुद्धा मुनींचा उपयोग नसतो. अप्रयोजनभूत गोष्ट असेल तर त्याच्याकडं मुनिराज लक्ष देणार नाही.
आणि स्वतःचं एक अनुभवन हीच एक प्रयोजनभूत क्रिया आहे त्यांच्यासाठी, बाकी सगळं तर अप्रयोजनभूतच आहे. आणि मग तिथं सांगितलं होते की ते जे साधू होते आणि त्या साधूंनी शब्द दिला होता त्या राजा राणींना की तुम्हाला 12 वर्षामध्ये मूल होईल, आणि 12वं वर्ष संपत आलं तरीसुद्धा त्यांना मूल झालं नाही. म्हटल्यावर ते परत आले साधूंकडं आणि म्हणले 12वं वर्ष संपत आलं आहे पण अजूनसुद्धा आम्हाला तसं काही चिन्ह दिसेना. मग आता आपली वाणी खोटी ठरणार म्हटल्यावर त्यांनी स्वतः मेले आणि त्यांच्या गर्भात जाऊन जन्मले. आणि मग तिथं जे काय म्हणायचं, त्या गर्भातल्या वेदना, ते जन्मतानाचा त्रास, ते बालावस्थेपासूनचं जे काही भोगावं लागलं त्यांना, त्याच्या निमित्तात ते इतके विरक्त झाले, इतका पश्चाताप करू लागले की आपण का बोललो, त्यानं तुम्हाला 12 वर्षात मूल होईल असं आपण का बोललो. म्हणून त्यांनी सांगितलं बोले सो फसे, आता ह्याच्या पुढं मी बोलणारच नाही असं ठरवलं त्यांनी. आणि त्यामुळं जन्मल्यापासून ते कितीतरी वर्ष ते मौन होते, म्हणजे मौनच चाललं होतं त्यांचं सगळं. मग आईवडिलांनी खूप प्रयत्न केले पण तरी पण तो मुलगा बोलू शकला नाही. आणि मग अनाऊन्समेंट केली ना राजांनी की कोणी जरी ह्याला बोलवून दाखवलं तर मी तुम्हाला भरपूर इनाम देणार असं. आणि मग एक दिवस असंच राजकुमार गेला होता वनामध्ये फिरायला म्हणून सगळ्यांच्या सोबत. आणि मग त्यावेळेस तिथं काय झालं की तो पारधी आला होता आणि पक्षी पकडत होता ना, पण पक्षी त्याला कुठं मिळेच नात. मग अनेक ठिकाणी शोधलं तर तिथं त्याला वाटलं या जंगलामध्ये पक्षीच नाही आहेत. आणि त्यामुळं तो ते जाळं अंतरलेलं सगळं उचललं आणि निघाला घराकडं. मग त्यावेळेस जस्ट फिरला आणि जाणार तेवढ्यात एक पक्षी ओरडला, म्हणजे काय त्याच्या आवाजामध्ये त्यांनी चिलबिलाट केलं. ते ऐकलं की पुन्हा तो पारधी थांबला आणि पुन्हा त्यांनी ते जाळं पसरवलं. आणि मग दाणे टिपायला म्हणून ते पक्षी बरोबर आला आणि पकडला गेला. मग तिथं ते पकडला गेला तर त्यावेळेस लगेच राजकुमार समोर असतो आणि तो काय बोलला, बोले सो फसे. म्हणजे ते पक्षी बोलला आणि फसला. जर बोलला नसता तर पारधी निघून गेला असता आणि पकडला गेला नसता हा पक्षी. पण हा राजकुमार काय म्हणला, बोले सो फसे. आणि हा बोलला राजकुमार की लगेच पारधी काय करतो, त्या पक्षाला सोडून देतो आणि राजकुमार बोलला म्हणून सांगायला राजाकडं पळत जातो, कारण इनाम ठेवलं होतं एवढं मोठं त्याच्यासाठी. आणि मग राजाला जाऊन सांगतो की राजकुमार बोलला. आणि मग हे ऐकल्यावर राजाला खूप आनंद झाला. त्यांनी बोलवलं राजकुमाराला आणि बोल म्हणले तर आता बोले ना परत राजकुमार. मग आता काय झालं, त्या पारध्यावर राग आला राजाला की तू माझं चेष्टा करतोस, माझं उपहास करतोस काय म्हणून. आणि मग तुला ह्याचं दंड म्हणून फाशीची शिक्षा म्हणून सांगितलं. आणि मग आता फाशीवर लटकवणार तिथं नेऊन उभं केलं तर तो विनंती करतोय राजकुमाराला की तू बोल, मी ऐकलंय तुझ्या तोंडातनं शब्द बोललेले, मला एवढी मोठी शिक्षा होतीये तर तू बोल म्हणजे माझी शिक्षा चुकेल, मला प्राण मिळेल. त्यावेळेस पुन्हा राजकुमार काय बोलला, बोले सो फसे. तू बोललास म्हणून अडकलास, का बोलायला गेलास. आणि मग हे सगळं झाल्यावर तिथं परत तो पारधी सांगतोय की हा बोलतोय राजकुमार. कोणाला तिथं विश्वास बसेना. मग त्यावेळेस आता जस्ट हँग ऑन करायचं राहिलं होतं त्याला, त्यावेळेस राजकुमार म्हणतो बोले सो फसे. आणि एवढं बोलल्यावर मग खरंच त्या राजाला पटलं की बोलतोय राजकुमार. आणि मग त्याला सोडायला लावलं त्या फाशीवरनं. आणि मग त्यावेळेस तिथं राजकुमाराला विचारलं की काय झालं, तू का असं बोलत नाही आहे. मग त्यावेळेस त्यांनी ही सगळी घटना सांगितली. आणि मग सगळ्यांना समजलं की एकदा शब्द बोलला तर तो किती इफेक्टिव्ह असतो आणि त्याचं पालन करायचं म्हणजे किती आपल्याला महागात पडतं. म्हणून कधी कोणाला असं आश्वासन किंवा काहीतरी काय म्हणायचं भविष्य सांगायला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला स्वतःला मरून त्यांच्या पोटात जन्मावं लागणार आणि असं काहीतरी दुःख भोगावं लागणार. म्हणून बोले सो फसे, न बोलता छान आनंदी राहावा, जीवन जगा तर कसलं कुठलं टेन्शन नाही, कोणाच्या झंझटमध्ये पडायचं काम नाही. म्हणून शब्दाची ही शक्ती आहे हे सांगत होतो. शब्द जर बोललात तर कधी कोणाचं लाईफ चेंज होईल आणि कधी कोणाचं लाईफ डिस्ट्रॉय होऊन जाईल. म्हणून त्यात काय आलं होतं, वर्ड्स कॅन
लाऊडर. ॲक्शन स्पीक ते वेगळं झालं. ॲक्शन रे उलटं झालं तुमचं. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स असं होतं ना ते नाही मला सांगायचं होतं. तर त्यात कसं घेतलं आहे, चेंज युअर वर्ड्स, चेंज युअर वर्ल्ड. उलटं सांगताय हो तुम्ही. मग तिथं एक काय सांगितलं की एक आंधळा मनुष्य होता आणि तो रस्त्यावर भीक मागत बसला होता एका कडेला. आणि त्यावेळेस तिथं त्याच्याजवळ त्यांनी नोट लिहून ठेवलं होता, आय एम ब्लाइंड प्लीज हेल्प मी. असं लिहून त्यांनी एक डब्बा ठेवला होता. तर असं एका काय म्हणायचं ऑफिशियल एरिया होती आणि तिथं तो बसला होता. त्यामुळं ऑफिसला येणारे जाणारे असतील ते कोण बघायचे, कोण टाकायचे, कोण नाही टाकायचे, तसेच जायचे. त्यामुळं त्याला जवळपास दुपारपर्यंत खूप कमी पैसे मिळाले होते. काहीच नव्हतं म्हटलं तरी चालतं आहे. खूप कमी धन होतं त्याच्याजवळ. आणि तो वाट बघत बसला होता की त्याला ऐकू येत होते शब्द सगळ्यांचे. कोणीतरी इथं गप्पा मारतायत, बोलतायत किंवा कॉफी पितायत वगैरे सगळ्यांचे शब्द त्याच्या कानावर येत होते की पण कोण त्याच्याकडं बघून त्याला मदत करत नव्हतं. मग एक लेडी काय केली, तिथून जात असताना तिने त्याचा बोर्ड वाचला आणि ती जवळ आली आणि तिथं बसली खाली आणि तिने काहीतरी ते सगळं पुश आउट करून टाकलं त्याचं, किंवा ते काय म्हणायचं उलटं केलं बोर्ड. आणि त्याच्यावर तिने काहीतरी लिहिलं आणि ते ठेवलं तिथं. आणि ते ठेवलं की ह्यानी त्या तिच्या पायाला हात लावला आणि नमस्कार केला. पाय त्याला एक कळायला कोण आहे असं, त्यांनी पायाला हात लावला आणि नमस्कार केला. ब्लाइंड असल्यामुळं त्याला माहीत नाही कोण आहे. आणि नमस्कार केला आणि ती गेली. तर ती गेल्यावर येणारा जाणारा प्रत्येक माणूस त्याच्याकडं भरभरून टाकू लागला. आणि जवळपास 1 तासात इतकं त्याला जमा झालं की खळखळ आवाज यायला लागला त्याचा. असं भरतोय तो त्या डब्यामध्ये तर भरून व्हायला लागला डबा. आणि मग संध्याकाळी ती लेडी परत जात असताना बघती तर ह्याच्याकडं भरपूर पैसा जमा झाला होता. आणि मग परत त्यांनी पायाला हात लावला तिच्या. त्याला कळलं की तीच आहे. मग तो तिला विचारतोय काय केलं तू नक्की म्हणून, मला इतकं कसं काय पैसे मिळाले, काय केलं होतं सांगा. काय लिहिलं होतं बोर्डवर, तिने काहीतरी लिहिलं होतं. काय लिहिलं असेल म्हणून लोकांनी एवढं पैसे दान केले तिला, सांगा त्याला. कोणाला माहित आहे काय. तर सांगितलं तिने लिहिलं होतं, इट्स अ ब्युटिफुल डे बट आय कांट सी. एवढं एकच वाक्य लिहिलं होतं. आणि आजचा दिवस खूप छान आहे पण मी नाही बघू शकत. हे एवढं वर्ड्स लोकांना इतके इम्प्रेसिव्ह ठरले की त्यांना दया आली ह्याची की खरंच हा पाहू शकत नाही. आणि तेच त्यांनी लिहिलेले वर्ड्स काय होते, आय एम ब्लाइंड, मला मदत करा. म्हणजे काय झाली होती, अपेक्षा झाली होती. आणि हे जे वर्ड्स लिहिले होते त्याच्यामध्ये तुम्हाला किती काय म्हणायचं, तुम्ही किती ग्रेट आहात हे लिहिलं होतं त्या वर्ड्समधून. तुम्ही काय म्हणायचं लकी आहात, तुम्हाला डोळे आहे, तुम्हाला सगळं बघता येत आहे, तुम्ही लकी आहात, असा एक भाव होता त्या वाक्यामध्ये. त्यामुळे येणारा जाणारा स्वतःकडे बघत होता ना, येस आय कॅन फील, मी बघू शकतोय की इट्स अ ब्युटिफुल डे. आणि त्यामुळं मग त्यांना त्या अंध मनुष्याची दया यायची आणि ते येणारे जाणारे टाकून जायचे. म्हणजे काय म्हणून म्हटलं की वर्ड्स कॅन चेंज युअर लाईफ ऑर वर्ड्स कॅन डिस्ट्रॉय युअर लाईफ. म्हणून चेंज युअर वर्ड्स दॅट विल चेंज युअर वर्ल्ड. म्हणून तुम्ही स्वतः बदलून बघा ना. आपण जे शब्द वापरतो, काय म्हणले, आपण शब्द ज्यांच्यासाठी जसे वापरतो तेच रिॲक्शन रूपाने आपल्याकडे येतात, बाउन्स होऊन आपल्यापर्यंत येत असेल. आपल्याला वाटतं समोरचाच किती रूढ वागतोय आपल्याशी, किती किंवा किती रिजिड बोलतोय, काय म्हणायचं किती रफ बोलतोय आपल्याशी. तसं नाही आहे. आपण केलेत पहिल्यांदा परिणाम, आपण तसं वागणूक दिली आहे कोणाला तर त्याचं फळ म्हणून मग आपल्याला का त्रास व्हावं जेव्हा आपल्याला मिळालेत ते परत. म्हणून तिथं मुनींना जर असे वर्ड्स बोलले कोण, मुनी काय करतात सांगा. जेव्हा मुनींना येऊन त्या एका गावातल्या लोकांनी शिव्या शाप दिल्या तर मुनिराज काय नाही हसत होते आणि विहार झाला, दुसऱ्या गावाला निघून गेले. आणि मग त्यावेळीस ईशा गोष्ट सांगते मी, बसा. आता काय रात्री जेवायचं असतोय, पाप लागतं, नसतं तसं करायचं, पाप लागतं.
नाही जेवायचं असतं. रात्री जेवायचं नाही. काय सांगत होते मी? तर त्या मुनींना कोणी अपशब्द बोलले तर त्या दिवशी मुनी विहार झाला आणि ते दुसऱ्या गावाला निघून गेले. आणि ज्या गावात गेले तिथल्या लोकांनी त्यांची खूप प्रशंसा केली, स्तुती केली, त्यांना आदर सत्कार दिला आणि परत त्या गावातनं पण मुनिराज विहार झाला निघून गेले. त्यांच्याबरोबर शिष्य होते. आणि मग शिष्यांना हे सगळं दिसत होतं ना की एका गावातल्या लोकांनी मुनींना इतकं अपशब्द बोलले, शिव्या दिल्या, तरीसुद्धा मुनी तटस्थ. आणि दुसऱ्या गावात स्तुती केली तरी पण मुनी तटस्थ. मग शिष्यांनी विचारलं असं का सांगा. मग त्यांच्याकडंच असावा का माध्यस्थ भाव, आपल्याकडं का नसावा? त्यांना आनंद का होता? कुठलीही परिस्थिती असू दे बाहेर ते स्थिर का होता ना माध्यस्थ भाव. माझ्याकडं नाही आहे का? माझ्याकडं पण आहे, आपण त्याला बघत नाही आहे, जागृत करत नाही आहे, त्याला पर्यायात आपण अनुभवत नाही आहे, म्हणून आपण लगेच विचलित होतोय. मग त्या शिष्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही का रिॲक्ट केला नाही? त्यांना ज्यांनी निंदा केली तुमची, तुम्हाला आरोप लावले, त्यांना तुम्ही का एक्सप्लेनेशन दिलं नाही की तुम्ही तशी नाही आहे? किंवा कुठं स्तुती केली त्यांना तुम्ही का ॲप्रिशिएट केला नाही? त्यांच्याबरोबर का नाही राहिला? मग त्यावेळेस तिथं मुनिराज काय म्हणाले, जर एखाद्याने तुला एखादी गोष्ट दिली आणि ती तू नाही घेतली तर काय होतं? ती गोष्ट कोणाकडं राहिली? जी वस्तू त्यांनी मला दिली असेल मी घेतली नाही तर ती वस्तू कोणाकडं राहिली? त्यांच्याकडेच राहिली. म्हणली जिथं स्तुती केले तिथं सुद्धा मला त्या शब्दांची अपेक्षा नव्हती, त्या स्तुतीची वगैरे मला इच्छा नव्हती, मी नाही घेतली ती स्तुती वगैरे पण. आणि म्हणून जिथं निंदा केली तिथं पण त्यांचे शब्द मी घेतले नाही, तर मला कशाला डिस्टर्ब व्हायला पाहिजे? मग ते निंदेचे शब्द कुठं राहिले? त्या शिव्या शाप कुठं राहिल्या? ज्यांनी बोलले त्यांच्याजवळच राहिला, मी ते घेतले नाहीत. म्हणून मला कोणाविषयी रागद्वेषच वाटत नाही. किती इझी टेक्निक आहे. आपल्याला पण जीवनात हीच आपण अवलंबन करू शकतो. जेव्हा केव्हा तुम्हाला कुठलाही प्रसंग येणार आहे असं दिवसभरामध्ये, कोणी तुम्हाला असं बोलतं आहे, तर त्यावेळेस तुमची परिणती कशी असायला पाहिजे? त्यांच्यासाठी म्हणून नाही ऐकायचं आहे, आपल्या जीवनात बदल करण्यासाठी ऐकायचं आहे. म्हणजे आपण पण जर ते शब्द घेतले नाहीत, किती निर्विकल्पता राहू शकते माहीत आहे का? म्हणजे आपल्याला असे भेटणारे खूप जण असतात संसारामध्ये. तुम्हाला दुसऱ्यानी तिसऱ्याला काय तर आपल्याबद्दल बोललं, हे येऊन चौथा तुम्हाला सांगतो बरं का, आणि तुम्ही काय करता? लगेच त्याचं टॅली करायला जातो, त्याला उत्तरं द्यायला जातो, त्याचा खुलासा करायला जातो किंवा वैर धरून बसतो. म्हणजे किती चुकीचं आहे हे. म्हणजे मला म्हणायचं आहे, ते दोघंजण काय ना काय बोलत आहेत, भलेही तो विषय माझा असेल तरीसुद्धा मला माहीत नाही आहे ते किती चांगलं आहे, माझी निर्जरा करून निघून जात आहेत. आणि मला जर समजलं तर मी विनाकारण त्यांच्याविषयी वैर धरून बसणार. ते असं का बोलत आहेत, मला का बोलत आहेत, किंवा किती खोटं बोलत आहेत, काय पण विनाकारण मी त्यांच्याविषयी करणार का नाही विकल्प? मग हे हे मला किती फायदेशीर. म्हणजे म्हणून सांगितलं की, आणि मला माहीत नाही आहे समजा कोणीतरी ते बोलत आहेत नाही की, म्हणून तर मग सावधानता पाहिजे ना. आता हेच तर सांगायचं आहे. मला माहीत नाही आहे समजा, आता ऐका की, माझ्या समोर ते उभारलेत समजा दूरवर असं, आणि ते बोलत आहेत पण मला नाही माहिती माझ्याविषयी बोलत आहेत. त्यामुळं मी किती आनंदी बघा की, माझं आपलं रुटीन चाललं आहे आणि ते काहीही बोलत असू देत, मी आपलं माझ्या रुटीनमध्ये खुश आहे. आणि ते समोर आले आणि माझ्याशी काय ना काय बोलत आहेत, ते मॅटर नाही, दुसरं काहीतरी बोलत आहेत. मला त्यांच्याविषयी किती राग असणार, द्वेष असणार? काहीच नाही. न्यूट्रल किती छान असणार मी उलटं. आणि त्यांचे परिणाम कसे असणार? नाही, त्यांनी निंदा केली होती ना माझी मागं, आणि ते येऊन समोर बोलत आहेत, त्यांना गिल्टी फील होणार की हा आपण म्हणतोय तसं नाहीच आहे. म्हणजे बघा ना, परिणाम बदलत असतात. तुम्ही हा प्रयोग करून बघा. आपण करायला काय जातोय? आपलं एक्सप्लेनेशन द्यायला जातोय की मी असा नाही, असा आहे, असं वगैरे. उलटं सांगितलं की सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते.
जो सत्य बोलतो, सत्य राहतो, वागतो, तर त्याला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही, ते सहज सिद्ध होतं त्याचं. म्हणून तुम्ही न्यूट्रल राहावा आणि निर्मळ राहावा, तर सगळं जग तुमच्याशी तसं राहणार आहे. आणि आपणच काय ना काय असे परिणाम करतो, त्याच्या निमित्तामध्ये असा संयोग भेटतो आणि असं उदय भोगावे लागतात. म्हणून सांगितलं की शब्द आपल्या कानावर पडणार आहे, तो ते ऐकायला येऊ दे नाही तर नाही येऊ दे, त्याचा परिणाम आपण ज्ञानात भोगतोय. म्हणून त्या मुनिराजांच्या कानावर शब्द पडले तरी सुद्धा त्या शब्दाचा त्यांच्यावर जरासुद्धा इम्पॅक्ट होत नाही. ते फक्त त्या शब्दाला ज्ञेय म्हणून जाणतात आणि तेवढंच आपण जाणत नाही म्हणून दुःखी राहतो. म्हणून सुख भोगायचं ना, तर एवढीच कला आहे. जे काय ऐकायला येणार ते ज्ञेय आहे, त्यांना जाणणारा मी न्यायक आत्मा आहे. जे काय दिसतंय ते पण ज्ञेय आहे, मी न्यायक आहे. जे काय खातोय, भोगतोय, सगळं ज्ञेय आहे आणि मी त्याच्यापासून वेगळा न्यायक आत्मा आहे. एवढं जाणलं तर आपल्याला पण सुखच सुख आहे. मग एक हे होती ना पुराणातली एक कथा आहे, छान वाटली ती मला. म्हणजे अशीच आहे, श्वेतवाहन मुनींची कथा, माहिती आहे. तर काय सांगितलं, शब्द कसे परिणामकारक असतात बघा की. आपण म्हणतो इथं मुनिराज स्थिर राहत आहेत, पण कधी कुठल्या मुनिराजांना असा पण उदय येऊ शकतो की ते विचलित होऊ शकतात. म्हणजे आपण पण स्थिर राहायला पाहिजे हे सांगायचं त्याच्यातून. असं नाही आहे की मी एखादं व्रत घेतलं म्हणजे मी लय ग्रेट झालो. सावधान, 6व्या-7व्या गुणस्थानात झुलणारे मुनीसुद्धा खाली येऊ शकतात, तर हमकीच झाड की पत्ती आहे. त्यामुळं आपल्याला किती अभ्यास करायला पाहिजे, किती आपली स्थिरता दृढता वाढायला पाहिजे, हे निर्णय करा ह्याच्यावरून. चंपा नाम की नगरी में राजा श्वेतवाहन राज्य करता था. एक बार भगवान महावीर का उपदेश सुनकर उसका हृदय वैराग्य से भर गया. इस कारण उसने पुत्र विमल वाहन को राज्य का भार सौंपकर अनेक राजाओं के साथ संयम धारण कर लिया. बहुत समय तक मुनियों के समूह के साथ रहकर अखंड संयम को साधते साधते वे मुनिराज यहाँ विराजमान हुए हैं. उनको सदा 10 धर्मों का प्रेम होने से वे धर्मरुचि नाम से प्रसिद्ध हुए. काय कळलं, राजा होता, त्याला वैराग्य झालं आणि त्यांनी समोश्रणामध्ये गेला होता महावीर भगवंतांच्या आणि वैराग्य झालं आणि तिथं त्या मुलाला राज्यभार सोपला आणि स्वतः दीक्षित झाले आणि आपली साधना करत ते विहार करत होते. एके ठिकाणी राजा श्रेणिक भगवंत्या मुनिराजांच्या दर्शनासाठी तिथं आले होते. रस्त्यात महावीर भगवंतांच्या समोश्रणात चालले होते दर्शनाला. त्यावेळेस इथं रस्त्यात हे श्वेतवाहन मुनी त्यांना ध्यानस्थ दिसले. त्यांना त्यांनी नमस्कार केला आणि त्यांची मुखमुद्रा बघितली तर ती विकृत दिसली. कोणाची? मुनींची मुद्रा विकृत असते का? विकृत असते का मुद्रा? मग त्यांना ते बघितल्यावर खटकलं. कोणाला? श्रेणिक राजाला. आणि मग ते त्यांना कसं काय विचारायचं म्हटल्यावर तो तसंच. इस कारण राजा श्रेणिक ने गणधर भगवान से उसका कारण पूछा. तब गणधर प्रभु कहते हैं की हे श्रेणिक सुन. किती काय म्हणायचं, गणधरांचं ते मनपर्यंत ज्ञानापर्यंत 4 ज्ञान आहेत ना जी, कसं त्याच्यात निमित्तात त्यांनी स्थितीकरण करतात बघा की. आणि त्या श्रेणिकाचं पण रोल किती इम्पॉर्टंट होतं हे पण कळतं ह्याच्यातून. म्हणजे आपण धर्मामध्ये एखाद्याला स्थिर करायचं, धर्मामध्ये त्याला उपस्थापित करायचं, हे आपलं रोल इम्पॉर्टंट असतं एखाद्या वेळेस कुठल्या प्रसंगामध्ये. त्यामुळं आपल्या निमित्तात कोणीतरी धर्मापासून भ्रष्ट होणं चुकीचं आहे. धर्मात स्थापित झालं तर 100% तुमचा कधीही जिनधर्म सुटणार नाही. तुमच्या निमित्तात एक जरी जीव धर्मामध्ये स्थापित झाला तर आपला धर्म नष्ट होणार नाही, एवढी गॅरंटी आहे. मग त्यांनी काय केलं बघा श्रेणिक राजांनी. आज ये मुनी 1 माह के उपवास के बाद भिक्षा के लिए नगर में गए थे. कोण? ऐकली ना इथंपर्यंत? श्वेतवाहन मुनी होते आणि ते ह्याच्यात काय त्या रस्त्यामध्ये एका झाडाच्या खाली ध्यानस्थ बसले होते आणि त्यावेळेस ते श्रेणिक दर्शन करून जात असताना त्यांची मुद्रा बघितली तर विकृत दिसली. मग त्यावेळेस जाऊन त्यांनी समोश्रणात गणधरांना विचारलं की अशी का त्या मुनींची मुद्रा? त्यावेळेस गणधर सांगतायत,
हे श्रेणिक सुन, आज ये मुनि 1 माह के उपवास के बाद भिक्षा के लिए नगर गए थे. 1 महिन्याचे उपवासी होते, मासोपवासी, आणि त्यावेळेस ते पारण्यासाठी नगरात गेले होते. वहाँ 3 मनुष्य मिलकर इनके पास आए. म्हणजे ते कर धरून अजून गेले होते बरं का नगरामध्ये, आणि त्यावेळेस हे 3 मनुष्य त्यांना दुरून येत असताना पाहतात आणि त्यांचे तर्क कुतर्क सुरू झाले होते त्या 3 मनुष्यांचे. त्यातला एक होता तो काय म्हणायचा, अंगोपांग पाहून त्याला भविष्य कळायचं, चेहरा वगैरे पट्टी, तर तो चेहरापट्टी वगैरे बघून, त्याची लक्षणं बघून, लक्षणाचं ज्ञान होतं त्या मनुष्याला. तर उनमें एक मनुष्य मनुष्यों के लक्षण का जानने वाला था. असं तोंड करून बस. उसने इन मुनिराज को देखकर कहा कि इनके लक्षण तो साम्राज्य पदवी के कारण है. म्हणजे काय म्हणायचं, राजबिंडा चेहरा होता, सगळी राजसी लक्षणं होती त्यांच्या चेहऱ्यावर, आणि हे असं कसं काय दिसतायत नग्नवेशामध्ये, दरिद्री अवस्थेमध्ये. परंतु यह तो भिक्षा के लिए भटकता है, इसलिए जो शास्त्र में कहा है वह झूठ मालूम होता है, असं तोच म्हणतोय जो ज्योतिष जाणतोय. उसके उत्तर में दूसरे मनुष्य ने कहा कि शास्त्र में जो कहा वह झूठ नहीं है. ये मुनि तो साम्राज्य का त्याग करके मुनि हुए हैं. किसी कारण से विरक्त होकर इन्होंने राज्य का भार छोटे से बालक पर डालकर स्वयं तपश्चरण कर रहे हैं. 3 मनुष्य आहेत ना, त्यातला एक मनुष्य म्हणतोय की ह्यांच्यात दिसणारी लक्षणं वेगळी आहेत आणि हे दिसत आहेत वेगळे. दुसरा म्हणतो की त्यांनी सगळा आपलं भार त्या मुलावर घातलाय आणि ते स्वतः दीक्षित झालेत. आता तिसरा काय म्हणतोय बघा, त्याच्या निमित्तामध्ये त्यांना टेन्शन दिसायला लागलं चेहऱ्यावर मुनींच्या. यह सुनकर तीसरा मनुष्य बोला कि इसका तो पाप का कारण है. कोणाचं, मुनींचं. इससे क्या लाभ है, यह बड़ा दुष्ट है. इसी कारण दया छोड़कर लोक व्यवहार से अनभिज्ञ असमर्थ बालक को राज्यभार सौंपकर केवल स्वार्थ सिद्ध करने के लिए यह तप करने के लिए गया है. काय कळलं? तिसरा म्हणतोय काय की हे मुनी काही शाणे नाही आहेत, पाप करतायत ते, कारण मुलगा लहान आहे आणि त्यांना त्या मुलाला काय म्हणायचं ज्ञान नाही आहे, अजून नाबालिक आहे तो बालक, आणि त्याच्यावर राज्यभार सोपून हे कसं काय बाहेर पडलेत, ह्यांना काय कळतं का नाही, असं तो ब्लेम करतोय मुनींना. आणि ते सगळं सोडून स्वतः स्वार्थी झालेत आणि तप करतायत. उधर मंत्री आदि सभी लोगों ने बालक को सांकल से बांधकर राज्य का विभाग करके पापी लोग इच्छानुसार स्वयं उपभोग कर रहे हैं. कानावर शब्द पडले कोणाच्या, असं कर धरून निघाले होते मुनी आणि त्यांच्या कानावर हे सगळे शब्द पडले. आता काय करणार मुनी? गृहस्थाश्रमीतल्या दशेतले तो मुलगा, त्याला तिथल्या मंत्र्यांनी, जे की मंत्र्यांवर विश्वास होता राजाचा, ते काय म्हणायचं चांगलं कार्यभार सांभाळणारे, या विश्वासाने त्यांनी सगळ्या मंत्र्यांच्या अधीन करून मुलाला त्यांच्या रक्षणार्थ त्यांच्या अंडर ठेवलं होतं. आणि मग मंत्रीच असे निघाले म्हणल्यावर आता डोक्यात कानात पडलेले शब्द सगळे डोक्यात घुमायला लागले. आता काय होतंय बघा. मग त्या पापी लोकांनी काय केलं होतं, त्या लहान मुलाला साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं आणि स्वतः राज्याचे तुकडे करून स्वतःला वाटून घेतले होते आणि त्याच्यामध्ये अत्याचार चालवला होता, कर लादत होते आणि आपलं भोगवामध्ये मस्त होते. ते कारभाराकडे काय त्यांचं लक्ष नव्हतं. इस प्रकार तीसरे मनुष्य के वचन सुनकर मुनि स्नेह और मान से भोजन किए बिना नगर से वापस वन में आकर यहाँ वृक्ष के नीचे जा बैठे. म्हणजे अंतराय केली त्यांनी का, कारण परिणाम विशुद्धी नाही आहे. तर तुम्ही सांगता ना आहार देताना, काय सांगता, मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी. मन शुद्धी नसेल तर तुम्ही दिलेला आहार सुद्धा विष होतो. तसंच त्यांनी ग्रहण करणार, मनात अशुद्धी असेल तर आहार ग्रहण केलेल्याचा काय परिणाम, जोपर्यंत तो आहार आहे अंतरंगात तोपर्यंत त्यांचे परिणाम कलुषित राहणार. त्यामुळं त्यांनी त्या परिणामामध्ये त्या द्रव्याचा त्याग केला. आहारामध्ये मासोपवासी होते, आज त्यांची पारणा होती, पण उपवास घेतला आणि निघून गेले.
आणि जाऊन त्या झाडाखाली असे ध्यानस्थ बसलेत, पण चेहऱ्यावर चिंता. बाह्य कारण मिलने से उनके हृदय में तीव्र क्रोध कषाय उत्पन्न हुई. संक्लेश परिणामों से अशुभ लेशा वृद्धिंगत हुई. जो मंत्री आदि प्रतिकूल हुए हैं उन्हें हिंसा आदि सर्व प्रकार से निग्रह का चिंतन करने से रौद्र ध्यान में दाखिल हुए हैं. आत्ता ते मुनी तिथं सांगतायत, कुठं मुनी आहेत जंगलात, ध्यान करतायत. श्रेणी काय, महावीर भगवंतांच्या समोर शरणात, गणधराच्या समोर. गणधर हे सगळं तिथं बसून ज्ञात करतायत समोर शरणातच मुनींची काय परिणती चालू आहे. आणि सांगितलं की त्यांना आत्ता रौद्र ध्यान चालू आहे. हे जर मुहूर्तपर्यंत राहिलं तर नियमाने या परिणामांनी ते नरकात जाणार आहेत. तर तू काय कर, लगेच जा आणि त्यांचं स्थितीकरण कर, त्यांना उपस्थापित कर, त्यांची छेदोपस्थापना होऊ दे, तरच ते सुधारतील, नाही तर दुर्गतीला जातील एवढ्या चांगल्या तपामध्ये असून सुद्धा. आता श्रेणिकाचं रोल बघा केवढं मस्त दाखवलंय. जे मंत्री आदींनी कार्य केलंय तर त्यांची मी कशी हिंसा करू हे डोक्यात प्लॅन सुरू झालंय मुनींचं. मुनी आहेत ते, आणि तरी सुद्धा मग असे कसे काय परिणाम होऊ शकतात. लगेच आपण मुनींकडे जाणार ब्लेम करायला. तर शेवटी चारित्र्यमोह आहे अजून जवळ, त्याचा उदय येऊन कदाचित ते ढसळू सुद्धा शकतात, पण अजून विचारातच होतं सगळं. त्यामुळे विचारामध्ये अशुद्धी आल्यामुळे चेहरा सगळा असा विकृत झाला होता. यदि अब आगे, गणधर सांगतायत, जर अजून अंतर्मुहूर्तपर्यंत त्यांची हीच स्थिती राहिली, जर ते रौद्र ध्यानातच राहिले, हिंसा अधिक परिणामातच राहिले, तर नरकायू बांधून नियमाने ते त्या गतीला जाणार. अतः श्रेणिक तू शीघ्र जा और उनसे कहे की हे साधू, तू काहीही कर आणि तिथे जाऊन त्यांचं स्थितीकरण कर म्हणून सांगितलं गणधरांनी श्रेणिकाला. आता श्रेणिकांनी काय करायचं सांगा. मुनींना कसं समजवायचं. मुनी तर उच्च पदावर, आणि आपण असंयमी म्हणा, संयमी असतील, एकदेश संयम वगैरे, पण त्यांच्यापेक्षा खालचे. आणि आपण मोठ्यांना कसं सांगायचं, कसं सांगायचं. हां, त्यांची पहिल्यांदा स्तुती केली. हे मुने, तुम्ही मासोपवासी आहात, इतकं महान तप करताय आणि तुमची स्थिरता, दृढता, तुमचं ज्ञान, ध्यान, संयम खूप उत्कृष्ट आहे. तुम्ही काय करा, तुम्ही त्या साधनेमध्ये दृढ व्हा. तुम्ही जे आत्ता विचार करताय त्या विकल्पातून बाहेर पडा. बघा त्यांनी काय काय सांगितलं बरं का. हे साधु, शीघ्र ही यह अशुभ ध्यान छोड़ो, क्रोध रूप अग्नि को शांत करो, मोह की जाल को दूर करो. तुमने जो यह मोक्ष के कारण रूप संयम धारण कर छोड़ा है, तुम्ही एवढं महान संयम घेतलाय महाव्रताचं आणि त्याला तुम्ही दोष लावताय, तर त्याच्यातून भ्रष्ट होऊ नका. मोह की जाल को दूर करो. तुमने जो यह मोक्ष के कारण रूप संयम धारण कर छोड़ा है, उसे फिर से अंगीकार करो. यह स्त्री, पुत्र तथा भाई आदि का संबंध अमनोज्ञ है और संसार को बढ़ाने वाला है इत्यादी. आणि मग त्यांनी पुढं सांगितलं, त्याच्यामध्ये असं लिहिलंय का, म्हणजे सांगितलंय का प्रवचनामध्ये की तो आश्वस्त करतो त्यांना, तुम्हाला ज्या मुलाविषयी विकल्प होत आहेत तो आजपासून माझा मुलगा आहे, त्याचं संरक्षण, त्याची जबाबदारी मी घेतो, त्याचं पालन मी करणार पर्सनली माझ्या अधिकारामध्ये घेऊन, आणि तुझ्या त्या मुलाचं राज्यसुद्धा मी सांभाळणार किंवा त्याचं देखरेख मी करणार, आणि त्या मंत्र्यांनासुद्धा मी योग्य ते शासन करणार. सगळं हे बोलतोय तो मुनींच्या समोर. मुनी तर असे बसलेत, काही रिॲक्शन देत नाही आहेत, पण परिणाम कसे आता बदलत आहेत बघा की. असं एवढं मस्त सांगितलं ना परिणामांचा खेळ. मुनींचा आतल्या आत चालू आहे परिणाम, हे सगळं बाहेर येऊन श्रेणी करतोय, वर्बली चालू आहे त्याचं सगळं फक्त सांगणं. पण मुनी बघा की कसं आता घसरले होते, कसं लगेच स्थिर होत आहेत आणि काय दशेला प्राप्त होतात. मग तुम्ही संयम जो सोडलाय त्याला परत अंगीकार करा. हे जे काही कुटुंबीजन आहेत ते संसार वाढवणारे आहेत इत्यादी युक्तिपूर्ण बातों से तुम मुनिराज का स्थितीकरण करो, असं गणधरांनी सांगितलं. तेरे उपदेश से वे फिर स्वरूप में स्थिर होकर शुक्ल ध्यान रूपी अग्नि से
तप करने वाले हे असं सगळं वगैरे गणधरांनी सांगितलं. तो येऊन समोर बसलाय श्रेणिक, हात जोडून इतकी मस्त विनयाने भक्ती केली आणि हे सगळं त्यांना संबोधन केलं त्या मुनिराजांना. आणि मग हे सगळं ऐकल्यावर मुनिराज असेच होते बहिरंगात तर, पण जी चेहऱ्यावर विकृती होती ना, ती विकृती झट कशी बदलत गेली की त्यांच्या अंतरंग साधनेचं तपाचं बल वाढत गेलं आणि अशी विशुद्धी प्रगट झाली. सगळे ते कशाय परिणाम, ते मोहाचे भाव सगळे असे झर निघून जायला लागले आणि विशुद्धीच्या निमित्तात श्रेणी आरूढ झाले. 8व्या गुणस्थानातून 9व्यात, 10व्यात, 12व्यात गेले, म्हणजे शपक श्रेणी चढली आणि 4 घाती कर्मांचा नाश करून केवल ज्ञानी झाले. बोला श्वेतवाहन मुनिराज की. एवढं मस्त असं वर्णन केलं ना त्याच्यामध्ये की त्या मुनींना आता कसली चिंता सांगा. किती क्षणभराचा विकल्प असतो, माझ्या मुलाचं काय होईल असे भाव आले होते अंतरंगामध्ये. आणि 6व्या 7व्यातनं खाली जायची सगळी तयारी होती परिणामात. आणि अशी सहज त्यांनी काय त्या शब्दांचं बळ बघा हे सांगायचं होतं मला. एक शब्द होते ज्याच्या निमित्तामध्ये भ्रष्टता यायला लागली होती, कषायांमध्ये काय म्हणायचं कशाई झाले होते. आणि एक शब्द आहेत जे श्रेणिकाचे त्यांना स्थिर करायला कारण ठरले. आणि मग सांगितलं की 4 घाती कर्म नष्ट झाले आणि केवल ज्ञान आदी लब्धी प्राप्त झाल्या. देव दुंदुबी वाजायला लागली, सगळेजण दर्शन करायला येऊ लागले, हे दिसायला लागलं सगळं स्पष्ट समोर. कोणाचा रोल आहे सांगा महत्वाचं याच्यात? कोणाचं रोल महत्वाचं? कोणामुळं झालं? मुनींचाच रोल महत्वाचा आहे. कोणाचं? मुनींचाच रोल महत्वाचा आहे. म्हणजे मुनींनीच तसले भाव करायचे, ते सांगाले मुनींनीच तसले भाव करायचे, आपण नाही. तुमच्यावर ते तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सांगते. म्हणजे आपल्यामध्ये पण असे कशाय उद्रेकित होत आहेत ना, कधी ना कधी उफाळून येत आहेत तुमच्यात पण कशाय. मग इथं बघा ना, मुनींना पण उदय येत आहेत, तर मुनींची स्थिरता कशी आहे आणि त्याच्या निमित्तात त्यांना कशी सद्गतीनं पुढं सरकले ते सहज. मग तो पुरुषार्थ तुम्ही का नाही करत? तुम्हाला काय संक्लेश करायसाठी ठेवलं का संसारामध्ये? तुम्हाला संसार संपवायचा आहे, तर सुखी जगायचं आहे, तर तुमच्या हातात आहे. केली का माळ? काय माळ सांगितली होती काल ऐकलं ना प्रवचन? मग का नाही ऐकलं? केली का माळ? मग कसं वाटलं? छान. प्रसन्न स्वरूपी आहे मी असं ध्यान करा म्हणून सांगितलं होतं. माळ कराच ॲटलिस्ट, त्याच्या निमित्तात तरी 108 वेळा आपल्यावर आपण बाउन्स तर करतो ते शब्द. केली का माळ? खरं असं प्रसन्नता दिसायला पाहिजे की. म्हणजे कोण कोण केली समोर माझ्या? ब्रह्मदंडे मॅडम. काल कोण होतं ऐकायला? त्यांनी सगळ्यांनी केली का? नसेल केली तर आज करा, अजून झोपेपर्यंत वेळ आहे तुम्हाला, आत्ता करा. बघा फरक जाणवणार आहे आपल्याला. तुम्हाला तुमचं लाईफ बदलायचं आहे ना, काहीतरी उद्धार करायचं आहे, हा भाव माझा शेवटचा असावा एवढी तीव्र भावना करा. पुन्हा मला असल्या भवाभवाच्या चक्रात नाही पडायचं, कधी कुठल्या असल्या दुःखाला प्राप्त नाही व्हायचं, इतके दृढ परिणाम करा. तर आज काय माळ करायची? आज म्हणजे आता उद्यासाठी, उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत. स्थिर स्वरूपोहम. काय करायचं? कारण मला कुठलेही उदय येतात बहिरंगामध्ये, तर त्या सगळ्यामध्ये मी कसा आहे? स्थिर स्वरूपी आहे. ह्याचा भाववासना करा, तर तुम्हाला सगळे संकट असे क्षणात निघून जाणार आणि त्यांचं तुम्हाला प्रताप दिसणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये स्टेबल राहू शकणार. गणधर महाराज के ऐसे वचन सुनकर राजा श्रेणिक शीघ्र ही मुनिराज के पास गया और गणधर महाराज द्वारा बताए मार्ग से उन्हें प्रसन्न करके आया. उन मुनिराज ने भी तुरंत श्रेणी मानकर शुक्ल ध्यान से केवल ज्ञान प्राप्त किया. परिणामों की कैसी विचित्र योग्यता है कि घड़ी भर पहले 7वां नरक और घड़ी भर पश्चात केवल ज्ञान. मुनींना आपल्याला आपण पण पुरुषार्थ केलो तर पंचम काळात केवल ज्ञान होईल तुम्हाला, पण आपण कमी पडतोय, आपण करत नाही आहे तो पुरुषार्थ.
तर करा. मी कुठल्याही कषायामध्ये अडकणारा नाही, मोही नाही जाणार. ओम जाणार. हा मी आत्मा परिग्रहाच्या विकल्पापासून दूर निष्परिग्रही आहे. परिग्रहाचा मोह माझ्यामध्ये नाहीच. निर्मोह स्वभाव पहा. सतत आनंदाला धारण करणारा शुद्ध आत्मा पहा. सुखस्वरूपोऽहम् केवल ज्ञानस्वरूपोऽहम् स्थिरस्वरूपोऽहम् ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.